आज आपण अशा व्यक्तीला भेटणार आहोत की ज्यांनी समाजामध्ये सामाजिक कार्यामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा परिषदेचं त्यांच्याकडे पद आहे। ते आहेत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असणारे संभाजी पाटील। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत की प्रथमतः मानदेश प्राईममध्ये तुमचं स्वागत। नमस्कार। नमस्कार। आपण आज सध्या चर्चा करणार आहोत की तुमच्या सामाजिक कार्याची आणि तुम्ही राजकारणात काय यायचंय तुम्हाला, आणि सध्या आपण जे खासदारकीचं इलेक्शन चाललंय यावरती आपण सुरुवातीला चर्चा करणार आहे। प्रथमतः आमच्या प्रेक्षकांना आपली परिचय करून द्या। नमस्कार, मी समाजसेवक संभाजी पाटील। मी गेली 10 वर्ष सामाजिक कार्य करतोय। कशा पद्धतीचं तुमचं सामाजिक काम आहे, काय काय तुम्ही काम केले? कार्य आजपर्यंत मी, कारण माझी गरीब परिस्थितीवर आल्यामुळं मला गरिबाची काय जाणीव असते ते चांगला अनुभव आहे। त्यासाठी मी दुःख भोगलंय, ज्या अडचणी मी भोगलेल्या त्या दुसऱ्या भोगलंय, यासाठी मी सामाजिक क्षेत्रात गेली 10 वर्ष काम करत आहे। इथंच नव्हे तर तमिळनाडूमध्ये सुद्धा माझं सामाजिक कार्य चालू आहे। आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एक संघटना आहे, त्या संघटनेच्या माध्यमातून मानवाधिकारावरती जो अन्याय अत्याचार होतोय तिथं वाचा फोडण्याचं काम आपण गेली 5-6 वर्ष 17 वर्ष करत आलेलो आहे। आणि तमिळनाडूत म्हणलं तर तमिळनाडू राज्याचं जिल्हाध्यक्षपद मी भोगवते, कारण तिथल्या गराई बांधवांना काही अडचणी येत आहेत, सोनं चांदीच्या या सगळ्या अडचणीवर मी तिथं हजर असतो। त्यांच्या काही समस्या असतील ती सोडवण्याचा प्रयत्न मी करत आलेलो आहे। अजून मी लायन्स क्लब म्हणून एक संघटना आहे बाहेर देशातली, त्या संघटनेच्या माध्यमातूनही सामाजिक कार्य माझं चालू आहे। तुम्ही सामाजिक काम करत असताना राजकारणाकडे वळण्याचा तुमचा काय दृष्टिकोन बदलला, म्हणजे राजकारणाकडे का वळला? राजकारणापासूनच मला कसलीच आवड नाही। राजकारणात यायचं असतं तर मी पाठीमागे झालो असतो, पण हे जे आजकालचं राजकारण चाललंय हे कुठं तर आपल्याला मोडीत काढायचं आहे, कारण तरुणांना रोजगार नाही, बेरोजगार वाढत चाललेले आहे। आणि या तरुणांची आमच्याकडून आमच्या समाजसेवा अपेक्षा आहे की हा माणूस समाजसेवा करतो गेली 10 वर्ष निस्वार्थपणे, त्यासाठी ह्या माणसाला जर आपण एखाद्या पदावर केलं तर तो प्रामाणिकपणे आपलं समस्या सगळ्या सोडवल। कारण मी एका गरीब कुटुंबातून वर आल्यामुळं दुःख काय असतं ते मला चांगलं माहिती आहे। त्यासाठी माझ्यासारखे जे हातात सत्ता आली तर 100% आपल्या भागातल्या तरुणांच्या समस्या सोडण्याचं प्रामाणिक काम माझ्या हातून करेल। तुम्ही तुमच्या जे कार्यकर्ते आहेत ते तुम्हाला भावी आमदार म्हणून अशा पोस्ट सोशल मीडियावर करत होते, काय म्हणजे येणारी 2024 ची निवडणूक तुम्ही लढणार आहे का? हो, 100% मी लढणार आहे। माझी इच्छा नव्हती लढायची, पण प्रत्येक कुठेही तुम्ही जावा तिथं प्रत्येक ठिकाणी मला भावी आहे की मी त्यांच्या समस्या तिथं मिटवतोय। बाबा फुल नाही, फुलाची पाकळी जर तिथं मी तिथं पोच करतोय, मग त्यांना काय वाटतं बाबा ह्या माणसाला आपण आमदार म्हणून लोक माझ्याकडे बघतील का, तर त्यांचं कुठलीही अडचण असू द्या, जे आमदार खासदारांना जमत नाही ते मी जमवून दिलेले आहे। त्याची मी कधी सोशल मीडियावर वगैरे कधी व्हायरल करत नाही, ते माझं सगळं पर्सनल असतं। एक आमदार किंवा खासदार म्हटलं की पैसा, धनसंपत्ती, कार्यकर्ते, सगळी म्हणजे सगळी पावर, तसं तुमच्याकडे काहीच नाही। मग तरी पण आमच्याकडे सध्या काही नाही, माझ्याकडे गट नाही, तट नाही, आर्थिक परिस्थिती माझी एवढी नाही, पण माझ्याकडे ही आटपाडी तालुका, विसापूर म्हणा, विटा म्हणा या भागातले जनसामान्य मोठ्या प्रमाणात माझ्या पाठीशी गंभीर उभा आहे। कलाई बांधवांच्या समस्या वगैरे मी सोडवतो, तर गावी आल्यानंतर कुणाची समस्या इथं आता विट्यात फोन आला तरी मी जाऊन ती विट्यात त्या लोकांच्या समस्या सोडवतो। त्यामुळे ती लोक माझ्या पाठीशी आहेत, त्यामुळे मला गट काही गरज नाही वाटत। तुमचा जनसंपर्क तालुक्यामध्ये कशा प्रकारे तुम्ही वाढवलाय किंवा सध्या आहे? या सामाजिक कार्यातूनच जनसंपर्क मी वाढवला आहे। प्रत्येक घराघरात मी पोचलोय। ज्यावेळी मी एखाद्या छोट्या मोठ्या निवडणुकीसाठी उभा राहील तेव्हा माझी ताकद समजेल। मी या ठिकाणी छोटे मोठे कार्यक्रम घेतो, त्या कार्यक्रम उभा राहायला जागा नसते, एवढी गर्दी होत असते। आता आपण चर्चा करतोय की जे खासदारकीचं निवडणूक लागली यामध्ये तिरंगी लढत पाहायला भेटते। इकडे संजय काका पाटील असतील, जे 2दा खासदार आहेत, इकडं विशाल पाटील असतील आणि चंद्रहार पाटील असतील। तर सध्या जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे आणि काय होऊ शकतं आणि काय घडामोडी घडतील? जिल्ह्यातल्या लोकांनी गेली 2 पिढीला संजय काकांना निवडून दिले, ह्यावेळी काही लोकांना काहीतरी परिवर्तन पाहिजे। त्यासाठी आता सगळ्यांचा कल आता आम्ही विटा इकडे फिरतो। आम्ही काही कोणाचं कार्यकर्ते नाही किंवा राजकारणात आम्ही नसतो, पण तिथं विचारलं बाबा काय हवं आहे, कोणी तुम्हाला पाहिजे या ठिकाणी खासदार म्हणून, तर प्रत्येकाचं विशाल दादाकडेच कल आहे। आणि मी विशाल दादा ही अपक्ष असल्यामुळं
आणि त्यांनी आटपाडी तालुक्यामध्ये भरपूर कामं केले. त्यांच्या वडिलांनी प्रकाश बापूंनी ज्यावेळी आटपाडी तालुक्यात 1992 साली जी जाळपोळ झाली त्यावेळी त्यांच्या वडिलांनी ज्या लोकांना अटक झाली होती जेलमध्ये त्या लोकांना जेवण देण्याचं चटणी भाकरी देण्याचं काम कैलासवासी स्वर्गीय विलास बापूंनी केलं होतं, प्रकाश बापू यांनी केलेलं होतं. त्यामुळं आम्हाला काय वाटतं आता ही कुठेतरी विशालदादाच्या मार्फत आपण ते परतफेड करण्याचं आपल्याला संधी मिळाली आहे. त्याच्यासाठी आम्ही विशालदादांचं काम करत आहे. दोनदा खासदार असलेले संजय काका पाटील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उभा आहे की सध्या ते म्हणतात की आम्ही हॅट्रिक मारणार आहे. म्हणजे त्यांचा कार्यकाल कसा गेला आणि त्यांच्या काळामध्ये काही विकास कामं झाली आहेत का? आता संजय काकांना आपण नावं ठेवू शकत नाही. त्यांच्या कार्यकालात कामं झाली असतील. अजून लोकांच्या अपेक्षा भरपूर होत्या. 10 वर्षामध्ये कोणताही खासदार झाला असता त्यांना MIDC सारख्या संस्था उभा केल्या असत्या, MIDC सारखे कारखाने भरपूर आपल्या भागात उभा करता आले असते. तसं काय काकांच्या असून काय झालेलं दिसत नाही. कुठं करण्याजोगं भरपूर होतं. 10 वर्षामध्ये खासदारकीतून भरपूर निधी आणता आला असता. आटपाडीचा चेहरा मोहरा त्यांच्या हातून बदलता आला असता, पण त्यांना ते करता आलं नाही. त्यामुळं लोकांना आता परिवर्तन पाहिजे. लोकांची भावना आता विशाल पाटील यांच्याकडे वळलेली आहे, कारण हाच या विशालदादाच काहीतरी आपल्या तालुक्यासाठी करेल अशी लोकांची इच्छा आहे. एकीकडं भाजपनं पूर्णपणे संजय काकांना निवडून देण्यासाठी ताकद लावलेली आहे, एकीकडं विशाल पाटलांना काँग्रेसनं तिकीट नाकारलं, ते महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटलांना गेलं. मग तिकिटाच्या बाबतीत सुद्धा विशाल पाटलांना त्याच्या पाठीमागं काय षडयंत्र? हे राजकीय षडयंत्र असू शकतं. वसंतदादांच्या घरांना यांना काही वेळा संपायची असू शकतं. आणि काय म्हणजे वसंतदादाच्या घराण्यावरती कुणाचा रोष आहे काय वाटतं? वसंतदादांच्या घराण्यावरती जयंतराव साहेबांचा रोष असू शकतो असं या रोज सोशल मीडियावरून आपल्याला दिसतंच. सगळ्यांनी मिळून काँग्रेसमधून विशालदादांना तिकीट मिळवून द्यायला पाहिजे होतं. त्यांनी राजकीय षडयंत्र रचून विशालदादांना दादांच्यावरती अन्याय केलेला आहे. हे कुठेतरी आज जनसामान्यांनी हे आजची जे चाललेलं राजकारण आहे ते सगळं हातात घेतलेलं आहे. काय आता नेत्यांच्या हातात राहिलेलं नाही. नेते इकडे आहेत, त्यांचे सर्व कार्यकर्ते विशालदादांच्याकडे आहेत. सुरुवातीपासून विशाल पाटील यांच्या तिकिटासाठी विश्वजित कदमांनी दिल्लीची वारी केली, अनेक नेत्यांशी संपर्क केला, परंतु ते यशस्वी झाले नाही. त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं नाही, कारण त्यांनी मनापासून प्रयत्न केला विशालदादांना तिकीट मिळावं. कारण यातून काय होणार आहे याचा फटका विशालदादाला बसू शकतो. मताचं विभाजन होतं या दोघांचं. प्रामाणिक प्रयत्न त्या विश्वजित कदम साहेबांनी केला होता, पण त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. आणि आजच्या प्रचार यंत्रणेमध्ये आपण बघतोय की विश्वजित कदम आहेत ते सध्या महाविकास आघाडी सोबत आहेत. विशाल पाटलांना म्हणजे अंतर्गत काही गोष्टी अशा आहेत का की बाबा आतनं पाठिंबा आहे बाहेरनं पाठिंबा असणार आहे? तसं काय सांगू शकत नाही, कारण त्यांना ते काँग्रेसचा जो धर्म आहे, काँग्रेसचे जे पक्षात असल्यामुळे त्यांना जो पक्षाचा धर्म पाळावा लागणार आहे, त्यामुळे ते त्यांचं काम ते करत आहेत. असू शकतं, आपण काय सांगू शकत नाही, कारण त्यांनी सध्या राजकीय ओपन काय बोलले नाहीत. मी विशालदादाच्या पाठीशी आहे किंवा चंद्रदादांच्या पाठीशी आहे. सुरुवातीपासून विशालदादांचे मित्र आहेत, कट्टर मित्र आहेत, त्यांचंच काम करायचं त्यांनी ठरलं होतं. त्यांच्यासाठी त्यांनी प्रामाणिक प्रयत्न भरपूर केले. त्यांच्या प्रयत्नाला यश आलं नाही. ते आता युतीचा धर्म पाळत आहेत. एकंदरीत जिल्ह्याचं राजकारण बघता काय घडामोडी घडतील असं मला वाटतंय? 100% यावेळी विशाल पाटील निवडून येतील अशी जिथं तिथं तीच चर्चा चालू आहे. कुठेही जावा तुम्ही, शेतकऱ्याला जरी विचारलं तर तेच सांगतोय विशालदादाच पाहिजे, कारण कुठेतरी परिवर्तन पाहिजे. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तुम्ही मतदारांना काय आवाहन करा? मतदारांना सांगेल चांगला उमेदवार, योग्य तो उमेदवार बघून आपण निवडून द्या. मी सांगू शकत नाही की यांना द्या त्यांना द्या. तुम्हाला योग्य जो वाटतोय त्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा. तर मंडळी, हे होते सामाजिक कार्यकर्ते संभाजी शेठ पाटील, ज्यांचा सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमी गोरगरिबांना मदतीचा हात पुढे येतो आणि त्यांनी या जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल आपली जी भूमिका आहे ते स्पष्ट केलेली आहे.